हाय गाईज, वेलकम टू डे 7. डे 6 मध्ये आपण झिगझॅग स्टिच शिकलो आहे. डे 7 ला आपण शिकणार आहोत शुगर बीड स्टिच आणि मॅट बीड स्टिच. चला तर सुरुवात करूया. सुरुवातीला शुगर बीड स्टिच पाहू. शुगर बीड स्टिच साठी स्टार कंपनीचे शुगर बीड्स यूज करायचे आहे आणि मॅट बीड स्टिच साठी 2 mm चे मॅट बीड्स यूज करायचे आहे. सुरुवातीला शुगर बीड स्टिच पाहूयात. त्यानंतर जरी थ्रेडला गठ्ठ गाठ मारून घ्यायची आहे. शुगर बीड स्टिच साठी सुई फॅब्रिक वर आणायची आहे. त्यानंतर एक एक शुगर बीड्स घेऊन थ्रेड मध्ये ऍड करायचा आहे. बीड्स जिथे बसवायचे आहे तिथे सुई परत फॅब्रिक मध्ये घालायची आहे. बीड्स हलणार नाहीत यासाठी स्टिच टाईट ठेवायची आहे. असे एक एक बीड्स घेऊन लाईन कंप्लीट करायची आहे आणि लास्टला एंड नॉट टाकायची आहे आणि थ्रेड कट करून घ्यायचा आहे. तर ही होती आपली शुगर बीड स्टिच. आता पाहू 2 mm मॅट बीड स्टिच. याला डबल बीड्स किंवा मॅट फिनिश बीड्स म्हणतात. मॅट बीड्स ची शाईन कमी असते पण हेवी लुक देते. मिडल फॅब्रिक मधून वर आणायचे आहे आणि एक एक मॅट बीड धाग्यामध्ये ऍड करायचा आहे. सेम पद्धतीने एक एक बीड्स ऍड करत लाईन तयार करायची आहे. आपण याचा वापर आउटलाईन, पायल डिझाईन, कुंदनच्या बाजूला किंवा लीफ फिलिंग साठी वापर करू शकतो. सर्व बीड्स समान अंतराने ठेवले तर डिझाईन एकदम नीट दिसते. लास्ट ला एंड नॉट टाकून घ्यायचा आहे आणि थ्रेड कट करून घ्यायचा आहे. तर असा होता डे 7 चा शुगर बीड आणि मॅट बीड स्टिच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. डे 8 ला भेटूया नवीन स्टिच सोबत.